वेलकम फ्युचर डॉक्टर्स करिअर मेकिंग गार्डन्स मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज 11 मार्च 2026 नीट यूजी 2026च्या साठी सर्वात शेवटचा दिवस आहे। आज संध्याकाळी 9 वाजेपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी मुदत आहे। म्हणजेच नीट यूजी 2026च्या 3 मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीचं ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठीची मुदत आहे। आपल्याकडे जे उपलब्ध असतील डॉक्युमेंट त्याने तुम्ही रजिस्ट्रेशन करा। कदाचित तुम्ही काहीच तुमच्याकडे कॅटेगरी डॉक्युमेंट नसेल तरी सुद्धा तुम्ही जनरल मधून करा, काही हरकत नाही, काय अडचण येत नाही। आपल्याला बऱ्याच वेळा खूप वेळा विद्यार्थ्यांकडून एक टेन्शन येतं की माझ्याकडे ओबीसी ईडब्ल्यूएस सध्या नाही, काय करावं। मी खूप वेळा सांगत आलो गेल्या 2 महिन्यापर्यंत, परंतु जरी तुमच्याकडे डॉक्युमेंट नसेल तरी तुम्ही जनरल किंवा ओपन मधून फॉर्म भरा। तुमचं कॅटेगरीचं जे काय बेनिफिट आहे ते पुढे तुम्हाला आपल्या स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये आल्यानंतर त्या प्रोसेसमध्ये आपल्याला जाता येऊ शकतं। दुसरा एक महत्वाचा प्रश्न या निमित्तानं असा आहे की नीट यूजी 2026च्या जे ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठीची मुदत आपल्याला जी 8 मार्च पर्यंत होती ती आपल्याला वाढून, कारण काय झालं की 5, 6, 7, 8 या 2-3-4 दिवसामध्ये शेवटचा सर्व्हर प्रॉब्लेम होता, त्यामुळे बऱ्याच जणांचं ऍप्लिकेशन झालं नाही। म्हणून मुदत आज संध्याकाळपर्यंत म्हणजे 11 मार्च 2026च्या संध्याकाळी 9 वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन करता येणार आहे आणि पेमेंट जे आहे ते आपल्याला आज 11, 11:30 वाजेपर्यंत भरता येणार आहे। परंतु एक नवीन प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे की जर समजा आपल्याला करेक्शन विंडो येणार आहे का, माझ्या फॉर्म मध्ये चुका झालेल्या, तर ज्या चुका कोणत्या आपल्याला दुरुस्त करता येऊ शकणार आहेत, त्याचबरोबर त्या कशा दुरुस्त करायच्या त्या सुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। परंतु करेक्शन विंडोची जी डेट होती ती 10, 11 आणि 12 मार्च अशी होती। मग आता तर 11 तारखेपर्यंत म्हणजे आज संध्याकाळपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशनच होत असेल तर मग 100% आपल्याला इथून पुढे करेक्शन विंडो मिळू शकते का, तर 100% मिळेल। त्याच्याबद्दल ऑफिशियल नोटिफिकेशन एनटीए कडून कसल्याही प्रकारचं आलेलं नाही, तरी सुद्धा मी तुम्हाला एक महत्वाचा टॉपिक सांगेल की आपल्याला दरम्यान उद्या 12 सोडलं तर 13, 14, 15 या 3 दिवसामध्ये करेक्शन विंडो मध्ये आपल्याला जे काही फॉर्म मधले करेक्शन करता येऊ शकणार आहे। सर्व गोष्टी करेक्ट करता येणार नाहीत, काही ठराविकच गोष्टी करेक्ट करता येणार आहे। ज्या ज्या करेक्ट करता येणार आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला पुढे सांगेल। तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। आपल्या पेड सर्व्हिसेस यायचं असेल तरी सुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता। एवढंच या निमित्ताने। जय हिंद,